जे विषय आपल्याला नग ते वाढवायचे नाहीत. आपण जेवण रद्द केलं तर मग बसतील की ते बोंबलत. नाही, तसं करायचं नाही. का? कारण अधिपती या घरचे मालक आहेत. त्यांनी शब्द दिलाय. तसं जर घडलं नाही तर सूर्यवंशांची अब्रू जाईल आणि अधिपतींचा शब्द मोडलेला आम्हासनी चालणार नाही. आणि जेवणाचं काय, रोज 5-50 लोक जेवून उठतात आपल्याकडे आणि सणावाराला 100-150. अन्नदान हे पुण्याचं काम आहे. हा पण तू नाही म्हणली होती ना मावशे. आम्ही सहलीला नाही म्हणलो होतो, अन्नदानाला नाही. देवी अंबाबाईच्या कृपेने समधा आहे आपल्याकडं. खानदानी माणसं असा चिंदी विचार करत नाहीत. पण म्हणजे तू अधिपतींना काहीच बोलणार नाही का? बोलणार, पण हे बोलणं आम्ही राखून ठेवणार. अधिपती खोटं बोललेत आमच्याशी. बजेट नाही लागत सहलीला म्हणून, पण बिलं येतील आपल्याकडं. ईशय आम्ही तेव्हा काढणार. पण असं का मावशे? अगं तुझं लेख आहेत ना ते. म्हणून आमच्या तालावर नाही नाचू शकत अहोरात्र. नातं की नाही अशी एक गोष्ट आहे ज्याच्यावर रोज काम करावं लागतंय. रोज. कळतंय काय? मी जाऊ कुठं? सहलीला. नाही. का मावशी? तू शाळेत कामाला नाहीस का तिथं शिकायला नाहीस? तुझं काय काम आहे तिकडं? अगं पण एकदा सांगितलं की समजून घेत जा चंचे. रात्र झाली, जाऊन झोप जा. पण तिला त्यांच्या मनातनं बाहेर कशी काढायची? ते तुझ्या हातात नाही. तुझ्या हातात जेवढं आहे तेवढंच कर. अधिपतींच्या मनात जागा कशी मिळवायची तेवढं बघ. बाकी आम्ही बघतो. जा, जाऊन झोप. गुड नाईट मावशी. मराठी येतं? होय. बोल की. शुभरात्री. या. अक्षु, ए अक्षरा, अगं हे घे, हे घेऊन जा. अगं मी रेनकोट भरलाय, छत्री कशाला? अगं लागेल एखाद्या वेळेस. ठेव ठेव. आणि नीट जा. हो, आणि पोहोचली की फोन करा. आणि निघताना परत फोन करून सांग. आणि फार उशीर होणार आहे का ग तुला? आणि उशीर होणार असेल ना तरी फोन करून कळव. अरे ऐका तरी माझं. उशीर होणार नाहीये, मी 9 वाजेपर्यंत घरी येईन. ओके? हा. बरं, फोन चार्ज आहे का तुझा? हो आई, मी काय वाळवंटच चाललीये का? तसं नाही ग, काळजी वाटते ना. पण सगळं घेतलंयस ना व्यवस्थित? हो य. नीट जाय. आल्या त्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चल अक्षरा. हो हो हो, चला चला. सावकाश जा. हो हो. तुमचा फोन चार्ज आहे ना? हो हो. हा, आणि उशीर होणार असेल तर घरी सांगा. हे चला. चांचे चांचे नग जाऊस, आई नाही म्हणले ना. गप ग मम्मी, समजतीचं ऐकायची गरज नाही. मला माझं डोसकं आहे. अगं पर तिला कळलं तर? अगं नाही कळणार. आणि विचारलं तर तू सांग मंदिरात गेली म्हणून. चांचे अगं पर तू तिकडे जाऊन काय करणार आहेस? मास्तरनीला कडावरून ढकलून दे. इशय ए चांचे जप ग मम्मी. हा ओंक्या, हा आले काय सगळे आले? हा बर 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 बर. ती बस आली की मला एक फोन कर. हा हा हा. मग आले सगळे. म्हणजे विन्या विन्या आला का? विन्या बर. हा हा. मिताली पोचली ना? बर बर. म्हणजे आता आले सगळे. पव्या पव्या पोचला? पव्या हा ठीक ठीक. म्हणजे आले सगळे आले? नाही नाही अरे मास्तरीन माईन विषय कुठे विचारतो मी? सगळे आले का विचारतोय. काहीतरी सिरियसनेस ठेवा जरा आयुष्यात. आयुष्यात ठेवा. हा हा ठीक आहे चल ठेव. थँक्यू ऑफकोर्स.
तुम्ही मेडिटेशनची बेसिक तोंड ओळख करून द्या मुलांना, म्हणजे कॉन्सन्ट्रेशनसाठी उपयोग होईल त्यांना. हो ते करणारच आहे मी. बर आधी मी चेक करते सगळेजण आलेत का. हो हो चालेल. अहो अक्षरा मॅडम, हा. अहो हे रिंग्स घेतल्यात मी. अरे वा. तुम्ही बॅट बॉल घेतलाय का? हो हो सगळं घेतलंय, कॅम्पिंगचं सामान घेतलंय. मस्त. हा मी हे ठेवून येतो. चला चला सगळ्या मुलांनी खाली या, इकडे या, सगळ्यांनी खाली या. विनय, मिताली, रेणुका इकडे या. तुम्ही तिघं पुढे उभे राहा. हा, आणि सगळ्यांनी ह्यांच्या मागे रांगा करायच्या, 3-3च्या रांगा करा. चला चला पटकन रांगा करा, 3-3च्या रांगा. आणि विनय, मिताली, रेणुका मला सांगा तुमच्या रांगेत किती मुलं आहेत. हा हा. अरे वा. अक्षरा आलेत सगळे, निघाला हो आपल्याला आता. हो हो चला. हो हो आता जास्त उशीर करून चालणार नाही हं? चला निघा निघा. अहो पण मॅडम ते बसचा ड्रायव्हरच आला नाही हो. अरे देवा. तुमच्याकडे नंबर आहे ना त्यांचा? बंद आहे. काय? गाडी आली आणि ड्रायव्हर काका नाही आहेत, असं कसं? मॅडम मी फुलपाखरे सरांना फोन करू का? एवढ्या सकाळी? नाही म्हणजे त्यांनी जर चुकून दुसरा नंबर दिला असेल तर. नाही नाही थांबा, मी फोन करते. थांबा मी फोन करते. मी पण दुसरा कोणी ड्रायव्हर मिळतं का बघतो. आता एवढ्या सकाळी कोण मिळणार आहे का? बघतो मॅडम थांबा. अहो सर ऐका, तुमच्याकडे तो नंबर आहे का हो एका ड्रायव्हरचा? शांत राहा. मुलांची पण आता चुळबुळ सुरू झाली. हो ना. हा सर, सॉरी तुम्हाला जरा सकाळी सकाळी फोन करतेय. थोडा प्रॉब्लेम झालाय. ते ड्रायव्हर काका जे येणार होते ना ते आलेच नाहीये. काय ड्रायव्हर पोहोचला नाही अजून? काय किर्र डोसक्याचं असेल रे ते. अरे त्या किरामिष्ट तोंडाच्याला मी 10 वेळा बजावून सांगितलं होतं वेळेवर पोच म्हणून. काय बघ सुभाष म्हणजे निवळ सुभाषच आहे. थांब थांब मी त्याला परत एकदा फोन करतो. तोपर्यंत तू दुसरा कोण ड्रायव्हर मिळतोय का बघ. हा हा चल ठेव ठेव. बरोबर आहे, तोच नंबर आहे त्यांचा. बरोबर, मी परत एकदा ट्राय करतो. हा थांबा. तुम्ही काळजी करू नका. कसं होणार ग? हे काय आले ड्रायव्हर दादा? अरे वा. ही गाडी आहे. हा ही गाडी चालवायची. ही गाडी आहे? हा. नाही ना, मला ही गाडी नाही जमणार आहे चालवायला. अरे पण तू तर फोनवर बोलला होतास ही गाडी चालवशील म्हणून. पण मला 4 व्हीलर सांगितले होते. बस मी नाही चालवतो. अरे ऐक ना पण. नाही नाही नाही, ही गाडी नाही जमणार मला चालवायला. अहो ते अगं पण ही बस चालवणारे ड्रायव्हर का नाही आले? त्यांचा नंबरच लागत नाहीये. या सहलीला मुहूर्तच नाही मिला. अहो नारळ फोडलाय ना गाडीला. ड्रायव्हर आल्यावर फोडायचा आहे ना. पण आता ड्रायव्हर नाही आला तर सहल कॅन्सल. नाही नाही नाही, कॅन्सल नको करायला आपण सहल. थांबा मी बघतो काहीतरी. मी पण बघतो हा, कोणी ड्रायव्हर मिळतं का बघतो मॅडम. बघतो. सगळीकडे शोधले पण कोणीच अवेलेबल नाही. ते आपल्या सारंगला बोलवायचं का? नको, तो थोरल्या सरकारचा ड्रायव्हर आहे, तो मुळीच नको. मग आता कसं? आता खरंच सहल कॅन्सल करावी लागेल की काय? अरे आपल्याकडे असा कोण नाही का ज्याला बस चालवता येते? असेल ना कोणीतरी. माझ्या ओळखीत एक माणूस आहे जो ही बस चालवू शकतो. कोण? अधिपती. हॅलो चंचे, तू घरला ये बरं. हे बघ, ताईला जर कळलं का नाही तर तुझी वरात काढेल. आणि अजून बी तू तिच्या मनात चांगली आहेस तर उगच कशाला? मम्मी फोन ठेव तू आता. तसं बी सहल काय होत नाही आता. अगं ड्रायव्हरचाच पत्त्या नाही इथं. काय? बरं झालं चंचे, माझीच नजर लागली. बर ते जाऊ दे, तू ये बरं घरला. आता नाही, थांब. बघू दे इथं काय होतंय ते, मग येते. बर चल. ही चंची पण ना. तुम्ही काळजी करू नका, आपण बघूया काही ऑप्शन्स मिळतात का. हा सहल कॅन्सल नाही होणार, डोंट वरी. आलेच मी. विनय,
हॅलो हॅलो. निघाली काय सहल? नाही, बहुतेक कॅन्सल करावी लागते. का? जे ठरले होते ते ड्रायव्हर काका आले नाहीत आणि जे आलेत त्यांना बस चालवता येत नाही. हा, मग कॅन्सल कशाला करताय? थांबा. अहो, कोल्हापूरच्या बाहेर लवकर गेलं पाहिजे ना, नाही तर याला रात्र होईल. हा हा, नाही नाही, मी काहीतरी ड्रायव्हरचं नियोजन लावतो. थांबा 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 थांबा, ठेवतो मी. ओके. नाही रे, नाही ओंक्या, मी नाही जाऊ शकत. का? अरे आई साहेबांनी कळलं तर प्रॉब्लेम होईल. नको नको, ऐक ऐक, तू फोन ठेव, मी जरा दुसरा ड्रायव्हर मॅनेज होतो का बघतो. बरं बरं. नमस्कार हो. ऐका की जरा अर्जंटमध्ये काम आहे. एक ड्रायव्हर पाहिजे होता आपल्याला. हा, 4 चाकी आहे आपली, मिनी बस आहे. त्याला काय बाकी गिअर बिअर सिस्टीम सगळी सेम टू सेम असते हो, 4 व्हीलरवानी. फक्त धूळ जरा मोठा असते, एवढं असं काय आता. हा, फक्त अर्जंट बघा, अर्जंट बघा. पैसे मी डबल देतो, तुम्ही म्हणाल तेवढे देतो. बस मला फक्त अर्जंटमध्ये माणूस पाहिजे आहे. हा, लगेच फोन करा, मी वाट बघतोय. तेवढं प्लीज प्लीज. हा, आई साहेब तू काय तर सांगू नको, तोंड तिकडं कर. पव्यांना ओंक्या काय आले तिथं मरायला. हॅलो, निघाली का तू? कुठं आहेस? अगं अजून हितच आहे. का? काय झालं? माहित नाही ग, ड्रायव्हर निघणं झालाय. हा, मग ठीक आहे, तू बी जाऊ नकस. तू ये बरं घरला. मम्मी घडी घडी फोन करू नका. अगं आय हाय मी तुझी. मम्मी मी ठेवते हो फोन, परत केल्यास उचलणार नाही आता. चंचे, अगं ये चंच. काय पोरगी. मॅडम ड्रायव्हर आले का? पिकनिक कॅन्सल नाही होणार ना? कॅन्सल नाही. मॅडम सांगा ना मॅडम. हो हो हो, शांत बसा आधी तुम्ही सगळे. जा तिकडे जाऊन बसा. जा जा, सगळे जा तिकडे जाऊन बसा. शांत व्हा, सगळ्यांनी बसून घ्या. जा. हे बघा, सहल रद्द होणार नाहीये. ओके, आपण प्रयत्न करतोय, काही ना काहीतरी मार्ग निघेल. हा, काय झालं? मिळाले का नवीन ड्रायव्हर काका? अहो, ड्रायव्हर ठिकाण आहेत, पण हे धूळ चालवायला नाही म्हणतात. मग आता? आता काय तेच की, बस आहे पण ड्रायव्हर नाही. नाही, पण अधिपती तुम्ही म्हणाला होतात ना नियोजन करतो म्हणून. आता मुलांचा पण हिरमोड झालाय. मी त्यांना नाराज नाही करू शकत. मी त्यांना नाही सांगू शकत की ड्रायव्हर काका आले नाही. अधिपती, तू का जात नाहीस? नाही नाही, ह्याला ना सगळ्या गाड्या चालवता येतात. अय्या, मग मस्तच झालं की. सर तुम्ही पण चला की प्लीज. सर, पोरांसाठी चला ना प्लीज. नाही नाही सरकार, तुम्ही पण चला सरकार. हा, चला चला. सरकार चला की, पोरांची तोंड पडली आहेत. अरे अरे थांबा प्लीज प्लीज. काय आणि मी काय बरोबर आणलं नाही सहलीसाठी पावसा पाण्याचं. ती या आलेत छत्र्या बित्र्या घेऊन, रेनकोट घेऊन. मी घरी पण कळवलं नाही ते. नको जाऊ, मी करतो काहीतरी नियोजन करतो. पण अधिपती तुम्हाला खरंच मोठ्या गाड्या चालवता येतात? अहो, चालवायला काय सायकल पासून ट्रक पत्रू सगळ्या गाड्या चालवतोय मी, त्याचा काय विषय नाही. फक्त विमान आणि ट्रेनच राहिलंय चालवायचं, पण ती बी शिकायची इच्छा आहे. थांबा, मी करतो ड्रायव्हरला फोन. आहे का तुमची शिकायची इच्छा आहे? हा, शिकायची म्हणजे तुमच्या शाळेत नव्हं, ट्रेन आणि विमान शिकायची इच्छा आहे.
पण म्हणजे खरंच खरंच आमच्या आई साहेबांच्या पायाची शपथ. मी तर ट्रेन मध्ये भरती होणार होतो माहिती काय, मला एवढी ट्रेन आवडते सुसाट. ओ अच्छा, म्हणजे तुम्हाला ही बस पण चालवता येऊ शकते? हा येते हो. मग चला ना प्लीज. हा बोल. यायलीस तू परत? अगं मम्मी, तू मावशीकडे जा पटकन. आणि काय? आणि तिला सांग का अधिपती हित आलेत. काय? अधिपती तिथं? हा, तू जा पटकन पळत आणि सांग तिला. काय म्हणाव बाई या माणसाला. मम्मी टाइमपास करू नको, फोन ठेव पटकन आणि जा. वय वय. ताई ताई, हा हॅलो अजय, ऐकून घे. हे बघ, ते आई साहेबांनी फोन केलता मी, खरं त्यांनी काय फोन उचलला नाही ग. पूजेत आहेत बहुतेक त्या. काय माझा एक निरोप सांगतेस नी. ती आज शाळेची सहल होती की नाही, त्याचा ड्रायव्हर आयत्या वेळी आला नाही. मग आता त्या पोरासनी मी घेऊन चाललोय सहलीला. अरे देवा. हा, आणि मी रात्री परत येणार आहे घरला म्हणावं, पोचल्यावर फोन करतो म्हणावं. म्हणजे तू सहलीला चाललास? सहलीला असं नाही ग, तो ड्रायव्हर आला नाही ना त्याच्यामुळं. हा तेच की. नाही नाही, तुला कळलं नाही. अरे मला कळलं, तू का जातोस ते. जा मजा कर. मजा काय कर? अरे कर म्हटलं ना मजा. अगं ऐकून घ्या बघ, माझा प्लॅन नव्हता जायचा. अरे तुझा नव्हता, पण देवाचा होता ना. आलो देवाजीच्या मना. बर ऐक ऐक, माझा निरोप तू पोचव आई साहेबांपर्यंत, तेवढं काम कर. चल ठेवू काय मी आता? वय वय सांगते की. जा तू बिंदास. हा ठीक आहे, चल ठेव. आलो देवाजीच्या मना, आणि आमच्या भुवीचं काय बी चाल ना. देवी अंबाबाईचा. सांग मला. सांग भले, राहिलेलं सपू नको सगळं. अधिपती, चला. तुम्हाला बस येते ना चालवता नक्की? हो, विश्वास ठेवा माझ्यावर. त्या दिवशी नाही काय सायकल चालवली मी. हो, सायकल वेगळी बस वेगळी असते. हा, अमोनकर यांचे ड्रायव्हिंग क्लासेस. हा अधिपती, अहो एकच टेक्निक असते, कोणाला धडकायचं नाही, कोणाला ठोकायचं नाही. एवढं लक्षात ठेवलं की कुठली बी गाडी हाना येते माणसाला. अहो एवढं देवाला बोलवू नका. हे बघा, मुलं आहेत आपली आतमध्ये, काळजी घ्या. तुमच्या पोरासनी मी शेप घेऊन जाणार, शेप घेऊन येणार. बस सेफ. तेच करणार मी, टेन्शन घेऊ नका. अहो बस चालवायची सवय आपल्याला. बसा तुम्ही. अहो कुठे चालले? इकडे. अहो मला गाडी चालवायची, ड्रायव्हरची सीट इकडे आहे. ड्रायव्हर तेच आहे मी आज. बसा तुम्ही. ठीक आहे, ओरडू नका. ड्रायव्हिंग क्लासेस.
हॅलो, काय ग, काय झालं? मम्मी तू सांगितलं का मावशीला? नाही ग अजून. का? अगं आईची पूजा चालली का नाही? अगं परत ती बसमध्ये चढायला लागलीत. कोण? अधिपती. अधिपती? अगं ते बी चाललेत वाटतं त्यांच्यासोबत. चढले बसमध्ये ते. ऐकी चंचे, तू तर अजिबात जाऊ नकोस. तू घरला ये बरं, परत घरला ये. आता तर मी जाणारच. अगं अगं त्यांनी पाहिलं तर. आणि सगळ्यात महत्वाचं, जर ताईला कळलं तर ह्या वेळेस तोड काढ नाही. 0 मिनिटात आपण दोघी बी घराच्या बाहेर. कळतंय काय? त्या मास्तरनीची शाळा संपूनच येणार बघ. अगं